सुप्रभात मुलांनो. आज आपण रात्र 17वीची गोष्ट ऐकणार आहोत आणि नाव आहे स्वावलंबनाची शिकवण. अर्थात ही रात्र 17वी ही स्वावलंबनाची शिकवण ही गोष्ट आहे श्यामची आई या पुस्तकातली, ज्याचे लेखक आहेत साने गुरुजी. तर सुरू करते. मी लहानपणी पोथ्या पुराणं पुष्कळ वाचली, परंतु संस्कृत स्तोत्रे वगैरे मला फारशी येत नव्हती. प्रणम्य शिरसा देवम, अनंतम वासुकीम शेषम, अच्युतम केशवम विष्णू, अशी 2-4 लहान लहान स्तोत्रच येत होती. अनंतम वासुकीम हे नागाचं स्तोत्र आहे. ते एका नागपंचमीच्या दिवशी आजोबांनी मला शिकवलं होतं, परंतु रामरक्षा हे अप्रतिम स्तोत्र मला काही येत नव्हतं. विष्णू सहस्रनाम मी रोज वडिलांच्या पुस्तकावरून म्हणत असे, त्यामुळे तेही मला पाठ होऊन गेलं होतं. वडिलांना रामरक्षा येत होती, परंतु त्यांनी ती मला शिकवली नाही. रामरक्षेचं पुस्तकही आमच्याकडे नव्हतं. मी लहानपणी रामाचा भक्त असल्यामुळे रामरक्षा आपल्याला येऊ नये याचं मला वाईट वाटे. आमच्या शेजारी गोविंद भटजी परांजपे राहत होते. त्यांचा एक मुलगा भास्कर, त्याच्याजवळ रामरक्षेचं पुस्तक होतं. तो रोज 1-2 श्लोक करीत होता. संध्याकाळ झाली म्हणजे भास्कर आमच्याकडे येऊन ते पाठ केलेले श्लोक म्हणे. ते ऐकून मला लाज वाटे आणि भास्करचा राग पण येई. आपला अहंकार दुखावला गेला की आपणास राग येत असतो. आपण नेहमी आपल्या भोवती असणाऱ्यांची स्वतःबरोबर तुलना करीत असतो. या तुलनेत आपण जर हिणकस ठरलो तर आपणास राग येत असतो. उंच मनुष्य पाहून जो खुजा बूट बैंगण असतो त्याला त्याचा तिरस्कार वाटतो. आपल्याहून दुसरा हुशार आहे असं पाहून आपण दुःखी होतो. भास्करला रामरक्षा येते याचं मला वैषम्य वाटे आणि मी मुद्दामच परवचा स्तोत्र वगैरे म्हणण्याच्या वेळेसच आमच्याकडे येऊन ते श्लोक जरा ऐटीने म्हणे. त्यामुळे मला जास्तच चिड येईल. हा आपणास मुद्दाम चिडवण्यासाठी ऐटीने येतो असं पाहून मी फार संतापे. एक दिवशी भास्कर मला म्हणाला, श्याम, आता 10 श्लोक माझे राहिले आहेत. आणखी 5-6 दिवसांनी माझी सारी रामरक्षा पाठ होईल. तुला कुठे येते? मी एकदम संतापलो आणि चिरडीस गेलो. मी त्याच्या अंगावर धावून गेलो आणि ओरडलो, भाषा, पुन्हा येशील तर बघ मला असं हिणवायला. तुम्हास येते ते आहे माहीत आम्हाला. एवढी ऐट नको. तुमच्याजवळ पुस्तक आहे म्हणून. माझ्याजवळ असते तर तुझ्या आधी पाठ केली असती. मोठा आला आहे पाठ करणारा. जा आपल्या घरी, येऊ नको आमच्याकडे, मी मारीन नाही तर. आमची शब्दाशब्दी आणि बाचाबाची ऐकून आई बाहेर आली. तिने भास्करला विचारलं, काय रे झालं भास्कर? श्यामनं का तुला मारलं? भास्कर म्हणाला, श्यामच्या आई, मी नुसतं म्हटलं की आणखी 5-6 दिवसांनी सारी रामरक्षा माझी पाठ होणार आहे. तर तो एकदम चिडून माझ्या अंगावर धावून आला आणि म्हणे, तुला मारी नाही तर चालता हो. आई माझ्याकडे वळून म्हणाली, होय का रे श्याम? असं आपल्या शेजाऱ्यांना म्हणावं का? तूच 4दा त्यांच्याकडे जाशील. मी रागातच म्हटलं, तो मला मुद्दाम हिणवायला येतो. तुला कुठे येते रामरक्षा असे मला हिणवीत तो म्हणाला. विचार त्याला. त्याने असं म्हटलं की नाही ते, जसं अगदी साळसूद, स्वतःचे काही सांगत नाही, खोटारडा कुठला. आई म्हणाली, मला रामरक्षा येते आणि तुला येत नाही असं त्यानं म्हटलं. यात रे काय त्यानं चिडवलं? खरे ते त्याने सांगितले. आपला कमीपणा दाखवला म्हणून रागवावं कशाला? तो कमीपणा दूर करावा. तू सुद्धा रामरक्षा शिकावी असं भास्करला वाटतं म्हणून तो तुला चिडवतो. रामविजय हरिविजय पुन्हा पुन्हा वाचतोस, पण रामरक्षा पाठ का नाही करीत? मी म्हणालो, भाऊ शिकवित नाहीत आणि माझ्याजवळ पुस्तक नाही. आई म्हणाली, भास्करचे पुस्तक आहे ना, ते त्याला नको असेल तेव्हा घेत जा, नाहीतर त्याच्या पुस्तकावरून ते उतरून घे आणि पाठ कर. भास्कर आपल्या घरी गेला आणि मी मनातल्या मनात काही निश्चय करीत होतो. येत्या रविवारी सारी रामरक्षा उतरवून घ्यायची असं मी ठरवलं. मी कोरे कागद घेऊन त्यांची वही शिवली, लेखणी चांगली तयार करून ठेवली आणि रविवारची वाट पाहत बसलो. रविवार उजाडताच मी भास्करच्या घरी गेलो. भास्कर कदाचित पुस्तक देणार नाही म्हणून एकदम भास्करच्या आईजवळ मी गेलो आणि तिला गोड शब्दात म्हटलं, भीमाताई,
भास्करला रामरक्षेचं पुस्तक आजच्या दिवस मला द्यावयास सांगता का? मी रामरक्षा उतरून घेणार आहे. मला पाठ करायची आहे. आज सुट्टी आहे. मी संबंध दिवसभर लिहून काढीन. भीमाताईंनी भास्करला हाक मारली. त्या म्हणाल्या, भास्कर, श्याम एवढं मागतो आहे तर आजच्या दिवस दे त्याला पुस्तक. तो काही फाडणार बिडणार नाही. श्याम, शाईचे डाग वगैरे नको हो. नीट जपून वापर. दे रे त्याला. परंतु भास्कर देण्यास तयार नव्हता. तो म्हणाला, आज सुट्टी असल्यामुळे उरलेली सारी रामरक्षा मी पाठ करणार आहे. मी नाही त्याला देणार पुस्तक. माझे पाठ करायचे राहतील. भीमाताई भास्करवर रागवल्या. तुझे अगदी आजच अडले आहे का? उद्या परवा पाठ कर. तुझ्या शेजारचा श्याम आहे ना, त्याच्याजवळ कसली अडी दाखवतोस रे? दे त्याला, नाहीतर बघ. भीमाताईंचा राग भास्करला माहीत होता. भास्करने रागारागाने ते पुस्तक मला आणून दिले. मी ते पुस्तक घेऊन घरी आलो. लिहावयास एकांत मिळावा म्हणून गुरांच्या गोठ्यात जाऊन बसलो. गुरे चरावयास गेली होती. दौत, लेखणी, वही सारं सामान सिद्ध होतं. रामरक्षा लिहावयास सुरुवात केली. दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत बहुतेक रामरक्षा लिहून झाली. दुपारची जेवणं होताच पुन्हा लिहावयास बसलो. लिहिणे संपले त्यावेळेस मला किती आनंद झाला होता. केवढी कृतार्थता वाटत होती. माझ्या हाताने लिहून काढलेली रामरक्षा. माझ्या आईच्या माहेरी जुन्या वेदाधिकांच्या हस्तलिखित पोथ्या कितीतरी होत्या. ठळक, वळणदार अक्षर, कुठे डाग नाही अशा त्या पोथ्या आम्ही पाहिल्या होत्या. पूर्वी हिंदुस्थानात सर्वत्र हातांनीच पोथ्या पुस्तकं लिहून घेत. सर्व जगात तीच पद्धत होती आणि ज्यांचं अक्षर मोत्यासारखं सुंदर त्याला मान मिळत असे. मोरोपंतांच्या चरित्रात काशीतील कितीतरी हस्तलिखित ग्रंथ त्यांनी स्वतः लिहून घेतले होते हे दिलं आहे. त्या काळात आळस माहीत नव्हता. छापखाने नव्हते. पुस्तकांची टंचाई. काशीहून पुस्तके मोरोपंत बारामतीस बोलावून घेत आणि त्यांचे हस्तलिखित घेऊन पुन्हा काळजीपूर्वक परत पाठवीत. समर्थांच्या मठातून ग्रंथालये असत आणि हजार हजार पोथ्या हस्तलिखितांच्या ठेवलेल्या असत. आज छापखाने गल्लोगल्ली आहेत. पुस्तकांचा सुकाळ आहे. तरीही ज्ञान बेताबेताचेच आहे. मनुष्याचं डोकं अजून खोकच आहे. जीवन सुधारलं किंवा सुसंस्कृत झालं, अधिक माणुसकीचं झालं, अधिक प्रामाणिकपणाचे व कर्तव्यदक्षतेचे झाले, अधिक त्यागाचे व प्रेमाचे झाले असं दिसत नाही. परंतु ते जाऊ दे. मला त्या दिवशी खूप आनंद झाला होता खरा. भास्करचे पुस्तक मी नेऊन दिले. काय रे श्याम, इतक्या लवकर लिहून झालं? भीमाताईंनी विचारलं. मी म्हटलं, हो, ही पहा वही. भास्करला दुपारून पाठ करावयास पुस्तक हवे म्हणून मी सारखा लिहितच होतो. वा, छान आहे तुझं अक्षर. आता पाठ कर म्हणजे भास्कर चिडवणार नाही हो, ती म्हणाली. मी घरी आलो आणि रामरक्षा सारखी वाचित होतो. एका आठवड्यात पाठ करून टाकायची असं मी ठरवलं. पुढच्या रविवारी वडिलांना एकदम चकित करावयाचं असं मनात मी योजलं. रोज मी रामरक्षेची किती पारायणं करीत होतो देवच जाणे. परंतु वेळ मिळताच वही हातात घेत असे. मला संस्कृत व्याकरण येत नव्हते, तरी मला पुष्कळ अर्थ समजत होता आणि पाठ करताना खूप आनंद होत होता. शेवटी दुसरा रविवार आला. माझी रामरक्षा पाठ झाली होती. संध्याकाळी वडील जेव्हा बाहेरून येतात असं मी वाट बघत होतो आणि ते जेव्हा आले तेव्हा मी रामरक्षा म्हणून केव्हा त्यांना दाखवीन असं मला झालं होतं. शेवटी संध्याकाळ झाली. घरात दिवे लागले. आकाशात तारे चमचम करू लागले. मी अंगणात फेऱ्या घालीत रामरक्षा मनातल्या मनात म्हणून बघत होतो. वडील आले. हातपाय धुवून घरात गेले. त्यांनी विचारले, काय श्याम, परवचा स्तोत्र वगैरे झाले का सारं? मी एकदम म्हटलं, हो, सारं झालं. तुम्ही माझी रामरक्षा म्हणून घेता का? ते एकदम म्हणाले, तू कधी शिकलास आणि कोणी शिकवली? मी सांगितलं, भास्करच्या पुस्तकावरून मी उतरून घेतली आणि पाठ केली. बघू दे तुझी रामरक्षेची वही, ते कौतुकाने म्हणाले. मी माझी वही त्यांच्या पुढे ठेवली. वहीची पाने सुंदर आखलेली होती. कुठे डाग नव्हता, परंतु अक्षर किरटे होते. वडील म्हणाले, शाब्बास, अक्षर नीट आहे, परंतु जरा लांबट काढावं, असं बुटकं काढू नये. म्हण पाहू आता.
मी रामरक्षा खडाखड म्हणून दाखवली. वडिलांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. त्यातील आनंद तो कसा वर्णन करून सांगता येईल. जेवण होऊन वडील बाहेर गेले आणि मी आईजवळ गेलो. आई, बघ कशी आहे कशी आहे माझी वही. मी तुला कुठे दाखवली होती. मी तुझ्यावर रागावलो होतो, असं प्रेमानं म्हटलं. आई म्हणाली, तू उतरून घेतलंस हे मला माहीत होतं. तुझं अक्षर बघावं म्हणून कितीदा मनात येत होतं. परंतु तू आपण होऊन दाखवशील अशी मला आशा होती. तू मला त्या रविवारीच दाखवायला हवी होतीस. आपण चांगले केलेले आईला दाखवायचे नाही तर कोणाला. वाईटाबद्दल आई रागावेल, परंतु चांगले केल्याबद्दल आई जितकं मनापासून कौतुक करेल तितकं कोण करेल. आपला मुलगा गुणी होत आहे याचा आनंद आईला किती होत असेल. तो माझा आनंद तू माझ्यापासून 8 दिवस लपवून ठेवलास. रोज वाटे श्याम आज आपली मला वही दाखवेल, मग मी त्याला पोटाशी धरीन. परंतु आईवर रागवलास, होय ना. आईला वही दाखवली नाहीस. बरं, पण जाऊ दे. आता झाली की नाही रामरक्षा पाठ. पुस्तक नाही म्हणून रडत बसला असता तर झाली असती का. अरे आपल्याला हात पाय डोळे सारे आहे. स्वतःच्या पायांवर उभं राहावं. ज्याला बुद्धी आहे, मनात निश्चय आहे, त्याला सारं काही आहे. असाच कष्ट करून मोठा हो. परावलंबी कधी होऊ नकोस. परंतु त्यात एक गोष्ट लक्षात ठेव. दुसऱ्यापेक्षा आपल्याला अधिक काही येतं या गर्वाने कोणाला हिणवू नकोस. कोणाला तुच्छ लेखू नकोस. दुसऱ्यालाही आपल्याजवळचं द्यावं आणि आपल्यासारखं करावं. असं बोलून आईनं वही हातात घेतली. तिला आनंद झाला, कृतार्थता वाटली. या पहिल्या पानावर रामाचं चित्र असलं की झाली खरी रामरक्षा. तो मोहन मारवाडी देईल तुला चित्र. त्याच्या दुकानातील कापडावरून असतात. माग त्याच्याजवळ आणि चिकटव. तू आज देवाला फार आवडशील श्याम, खरंच. कारण तू स्वतः कष्ट करून सारं लिहून काढलंस, त्याचं स्तोत्र पाठ केलंस, म्हणून देवाला तू आज फार आवडशील. तर अशी ही आईची शिकवण की काहीही झालं तरी आपण परावलंबी होऊ नये. स्वतःच्या पायावर उभं राहावं. मनात निश्चय केला की सगळं काही जमतं. आणि कुठचीही गोष्ट चांगली जर केली तर ती आधी आईला दाखवावी. किती छान शिकवण आहे आईची आणि किती छान तऱ्हेने तिने सांगितलं आहे श्यामला. तर पुढच्या अशा छान एका शिकवणीसह आणि गोष्टीसह उद्या आपण भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.